तुमच्या सगळ्यांच्या हृदयात असणाऱ्या परमेश्वराला माझा नमस्कार. तुमच्या गुरूंना माझा नमस्कार. तुमच्यासारखी महान आत्मे निर्माण करणाऱ्या तुमच्या आई वडिलांना माझा नमस्कार. सिमरो सिमरस सिमरस सुख पाओ, कल कलेश तन माही मिटाओ. सिमरो जासे विसंबर एके, नाम जपत अनगत अनेके. आपण वाणी बघतो आहे. काल आपण मध्यमापर्यंत आलो. आज मध्यमाच्या पुढचं पश्यंती. इथे सिमरन सुरू होता. देवाला आळवणं, देवाची आठवण करणं, देवयाला हृदयात पकडून ठेवणं. हळूहळू एक एक लेअर वर आपण जातो. किंवा असं म्हणता येईल, मनाच्या आत आत त्या गुफेत आपण लुप्त होतो. आत जातो, आत आत शिरतो. पश्चंतीचं स्थान हे हृदय चक्रावर आहे. हृदयातून देवाबद्दल प्रेम वाटणं, त्या मंत्राबद्दल प्रेम वाटणं, ती मूर्ती सगुण रूपात बघणं, हे सुरू होतं. आतापर्यंत आपण वरवरच बघत होतो की जप करत होतो, वैखरीने केला, मग ओठ बंद करून मध्यमेने केला. पण तो जसा जसा मुरायला लागला, आतमध्ये जायला लागला, तसा तसा तो आपल्या शरीराचा कण आणि कण व्यापायला लागला. हे कसं व्यापतं याचं उदाहरण म्हणजे प्रल्हाद महाराज आहेत. प्रल्हाद महाराज ज्या वेळा मंत्र द्यायचे, त्यांच्या पायावर जे जे लोकांनी डोकं ठेवलं, त्यावेळा त्यांच्या पायातून श्रीराम जय राम जय जय राम यायचं. नागपूरला ते भरती झाले शेवटच्या दिवसांमध्ये. तर इथल्या डॉक्टरांनी त्यांना तपासायला टेथास्कोप लावला छातीवर. त्यांना त्यांची ठोकेच ऐकू येईना. त्यांना ऐकू येत होतं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ही सत्य घटना आहे आणि याचे अजूनपर्यंत ते डॉक्टर होते जे सांगत होते. त्यांच्या पायावर डोकं ठेवून नाम घेणारा माझ्या मैत्रिणीचा भाऊ पण आहे, की जो सांगतो की मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि मला त्यांच्या पायातून मंत्र ऐकू आला. असंच गोंदवलेकर महाराजांचं सांगतं की गोंदवलेकर महाराज म्हणाले की माझं शरीर पूर्ण नामाने भरून गेले आहे. तुम्ही माझ्या बाहूला जरी कान लावला तरी तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम हेच ऐकू येईल. म्हणजे कसं मुरलं असेल, शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये ते नाम गेलं, त्या नामाने तिथे स्थान घेतलं आणि नाम तिथे विसावलं. हे पश्चंतीमध्ये सुरू होतं. मग अशा वेळा तो साधक काय करतो, 5-5, 6-6 तासाचा जप सुरू असतो त्याचा. येता जाता उठता बसता समर्थांनी नामस्मरणाच्या समाजात सांगूनच ठेवलाय की खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगता नाम विसरू नये. हे नाम पश्चंतीमध्ये सुरू होतं. हे नाम चटक लागल्यासारखी, एखाद्याला जसं नशा करणारा असेल आणि त्याला नशा मिळत नाही तर कसा तो तडफडतो, तसा इथला साधक या नामासाठी तडफडतो की आज माझं नाम नाही झालं, मला वेळ नाही मिळाला, मला बसता नाही आलं. पण बसायच्याही आत त्याच्या आत हे नाम सुरू असतं. त्याच्याबद्दल त्याला इतकं आकर्षण असतं की जेवायला नाही मिळालं तरी चालेल, पण माझं नाम झालं पाहिजे. भुकेला असतो तो नामाचा. या साधकाला काहीच करावं लागत नाही.
आपोआप हळूहळू हे जसं जसं मुरेल तसं तसं त्याच्या मनात, त्यांच्या अंतर्मनात त्या नामाने स्थान ग्रहण केलेलं असतं आणि आपोआप हळूहळू नाम सुरू राहतं. कधीतरी त्याला जाग येते आणि तो तपासतो की माझं नाम सुरू आहे का. तो जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा त्याला असं जाणवतं की अरे, रात्रभर मी नामच घेत होतो का. हे नाम पश्चंतीतलं आहे. एक महत्वाचा गुण इथे असा आहे की इथे कर्ता भाव नसतो. मी घेतो, मी करतो, ही भावनाच नसते. आपोआप घडत असतं. आपोआप नाम होत असतं. जसं आपण श्वास घेतो तसं जेव्हा नाम व्हायला लागतं तेव्हा आपण असं म्हणत नाही की मी श्वास घेतला, मी आता ना श्वास सोडला. तसं इथे नाम सुरू असतं. तिथे कर्ता भाव लयास पावतो. इथे बुद्धीचा, मनाचा लय होतो आणि आत्मा जागृत होतो, लय होतो. बुद्धीने तो काहीच करत नाही, मनाने काहीच ठरवत नाही. तो हळूहळू जसा जसा पुढे जात जाईल तसा तसा त्या नामामध्ये न्हावून निघतो. मंत्र सिद्धी देण्याचा अधिकार अशा साधकाला त्याचे गुरु देतात. गुरूंची आज्ञा होते की तू आता इतका नामाने भरून गेलेला आहे, तू कोणाच्याही डोक्यावर जर हात ठेवलास किंवा कोणालाही नाम दिलं तर त्याच्या आतपर्यंत जाईल, हृदयात नाम स्थिर होईल. ही मोठी गोष्ट इथे घडते. नाम देण्याचा अधिकार त्या साधकाला प्राप्त होतो त्याच्या गुरेच्या कृपेने आणि तो नाम देऊ लागतो. जे आपल्या जवळ आहे तेच आपण वाटणार की नाही. मग अशा साधकांनी जेव्हा आपल्या पूर्ण शरीरात नाम भरून घेतलं आहे, त्याच्या औरामध्ये नाम भरलेलं आहे, त्याच्या आजूबाजूला नुसतं आणि नुसतं त्या नामाचे व्हायब्रेशन्स आहे, तर तो काय वाटेल, तो नामच वाटेल. आणि तो सगळ्यांना सांगतो की नाम घ्या, नाम घ्या. अरे, माझं भलं झालं आहे, तुमचंही भलं होईल तुम्ही जर नाम घेतलं तर. नामाची महती गात तो फिरत असतो. इथे त्याच्या याच्यामध्ये शब्दांचा लय झालेला असतो. बघा, ही गोष्ट समजून घ्या. त्याचं नाम इतकं मुरलेलं असतं की त्याला शब्दांनी ते व्यक्त करावं लागत नाही, आपोआप होत जात. शब्दांचा इथे लय होतो. इथे एकाक्षरी मंत्र सुरू होतो. ही अवस्था खूप वरची आहे. म्हणजे पश्चंती मधली पण ही खूप वरची अवस्था आहे की इथे एकाक्षरी मंत्र सुरू होतो, तो म्हणजे सोहम. श्वास घेताना नाव आत येतं, श्वास सोडताना बाहेर जातं, एक चेन तयार होते आतमध्ये. सोहम 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 किंवा ओंकार, अनाहत नाद सुरू होतो त्या मंत्राचा. त्याला काही न करता तो नाद ऐकू येतो चारी बाजूनी, तो दाटून येतो. कधी कधी तर एवढं घोंगावतं की असं वाटतं की सगळीकडे ढग दाटून आले आणि त्या ढगांमधून फक्त आणि फक्त नाम वरतून बाहेर खाली पडताय, त्याच्या अंगावर न्हावून निघतो त्या नामाने. तो ज्या खोलीत बसतो, ज्या पलंगावर झोपतो, त्या पलंगाला जरी कान लावले तरी त्याच्यातून देखील नाम ऐकू येतं. इतकं नामाचं महत्व आहे हे. इतकं नाम ते मूर्त, त्याच्यामध्ये संपूर्ण आत्मविश्वास निर्माण होतो. त्याला बोलायची गरजच पडत नाही. त्याच्या गोष्टी मनात येताच पूर्ण व्हायला लागतात. विचारच करावा लागत नाही. मी आहे हा तो विसरून जातो. तू तू करता तू भया मुझ में रहा ना हूं, आपा परखा मिट गया, जिथ देखे तिथ तू. तू 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 तू, फक्त
फक्त तू, मी नाहीच. जशी मीरेची अवस्था झाली होती, जिकडे पाहावं तिकडे तिला कान्हा दिसत होता. जसं जनाबाईची अवस्था झाली होती. आणि मग या देवाला सगुण रूप धारण करावं लागतं, यावं लागतं या भक्तांसाठी धावत. तिने हाक मारली तरी धावत यावं लागतं. मी पण हरवून जातं त्याचं. मग एकनाथांसारखं गाढवाला पाणी पाजल्या जातं, किंवा नामदेवासारखं तुपाची लोटी घेऊन धावावं लागतं कुत्र्याच्या मागे. अरे साधी पोळी नको खाऊ बाबा, थांब मी त्याला तूप लावून देतो. ही अवस्था निर्माण होते, वाचा सिद्धी प्राप्त होते. बोललं की खरं, बोललं की खरं वाचा सिद्धी येते, पूर्ण वाचा सिद्धी येते. त्याचं मनच राहत नाही, त्याचं नाम पूर्ण अंतर्मनात भरून गेलेलं असतं. आणि त्यावेळेला त्याची अवस्था होतो, गोविंद गोविंद मना लागली या छंद. मग भेदच नष्ट होतो. त्याचं जगणं फक्त आणि फक्त नामावर राहतं. तो नाही जेवला 8 दिवस तरी चालतं, त्याचं शरीर पूर्ण नामाने भरलं असल्यामुळे त्याला भूक लागत नाही, तहान लागत नाही, अशी एक वेगळीच अवस्था त्याची निर्माण होते. अंतर्मन आतल्या आत नाम गुणगुणत असतं. त्याचं कण आणि कण आतल्या आत, प्रत्येक जण, प्रत्येक सेल ते नाम उच्चारत असत. ही झाली पश्यंती. आता परा. परेमध्ये याच्या पुढची अवस्था. हे पश्यंती, सगळे संत पश्यंती मध्येच राहतात जगायसाठी. परेमध्ये जातात आणि पुन्हा परत येतात. माला कर जपो, मुख से कहू ना राम, राम हमारा हमें जपे, हम पायो विश्राम. मी रामाचं नाव जपतच नाही आता. तुला जपायचं असेल तर तू माझं नाव जप. ही अवस्था निर्माण होते. कबीरांनी लिहून ठेवलाय. मी नाही जपत, तुलाच गरज आहे ना, तू कर. मी काय करणार, मी आरामात बसणार. याचं उदाहरण सांगते बघा. चोखामेळा वारले, एका भिंतीच्या बाजूला बसले होते आणि पावसामुळे ती भिंत पडली त्यांच्या अंगावर. ज्ञानेश्वर माऊलींना समजलं की हे यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांनी नामदेवांना पाठवलं की नामा त्याचे अंत्यसंस्कार केले पाहिजेत, तू जा. नामदेव महाराज आले. अनेक तिथे हाडं होते, इतक्या दिवसानंतर आले. खूप जणांची हाडं होते. मग अशा वेळा चोखामेळ्यांचे हाडं शोधून कसे पाहिजे, कसं शोधायचं की आता हे चोखामेळ्यांचे नेमके कोणते आहे, त्याच्यातले कोणावर अंत्यसंस्कार करायचे, कोणते वेगळे काढायचे. त्यांनी त्या हाडाला आपल्या कानाशी लावावं आणि ऐकावं की याच्यातून विठ्ठल 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 असं ऐकू येतंय का. म्हणजे मेल्यानंतर देखील त्यांचं हाड हे विठ्ठलाचा जप करत होता. म्हणजे ते नाम किती आत उतरलं असेल, किती कणात कणात सामावलं असेल. एकच उदाहरण आहे का, नाही. जनाबाईचं पण आहे. जनाबाई गोवऱ्या थापायचे. नामदेव महाराजांच्या घरचं सगळंच काम करावं लागायचं तिला. मोलकरीणच होती ती त्यांच्या घरची. गोवऱ्या थापल्या, तिच्या गोवऱ्या काहींनी चोरल्या आणि ही भांडायला उभी राहिली
की हिने माझ्या गौऱ्या घेतल्या. आता गौऱ्या गौऱ्यांसारख्या सगळ्यांचा आकार सारखा, हिच्या गौऱ्या कोणत्या? तिथून एक व्यक्ती जात होती, नेमकी ती व्यक्ती होती कबीर. यांचं भांडण इतकं जोरदार होतं, जनाबाईंनी पण पदर खोचला होता, तावा तावानी बोलत होते. अशा वेळेला कबीरांना वाटलं, ही नाम घेणारी व्यक्ती आहे, इतकी भांडते. आपण जिच्या दर्शनाला आलोय, जिला भेटायला आलोय, ही इतकी कशी काय भांडते? कबीर थांबले तिथे. मग तिनेच विचारलं, सांगितलं की तुम्हीच न्याय करा. कबीरांना वाटलं दोन्ही गौऱ्या सारख्या, मी काय न्याय करू? त्यांनी त्या दोन्ही गौऱ्या उचलल्या. ते एका गौरीमधून आवाज यायला लागला, विठ्ठल 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 विठ्ठल. मग त्यांनी प्रत्येक गौरी कानाला लावली, ही जनाबाईची, ही दुसऱ्या बाईची. म्हणजे काम करताना जनाबाईच्या हातातून ते रामनाम त्या गौरीत जात होत, निर्जीव वस्तूत जात होता. केवढं रामनाम आहे बघा. नाम कसं जातं, कसं पसरतं. हे पश्यंती मधलं नाम आहे, सॉरी परे मधलं नाम आहे. असे अनेक उदाहरण देता येतील आपल्याला. गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण सांगते एक. त्यांच्याकडे एक व्यक्ती आला आणि हे त्याला सगळ्यांनाच नाम श्रीराम जयराम जय जयराम द्यायचे. तो व्यक्ती म्हणाला की नाही, आता मला ना मोठं नाम घ्यायचं, एक दुसरेच संत आहे, मी त्यांच्याकडनं नाम घेणार. पण मी त्या संतांकडे गेलो तर ते म्हणाले की तू ज्यांच्याकडनं नाम घेतलंय त्यांचं त्यांना पहिले परत कर, मग मी तुला देतो. आले यांच्याकडे, म्हणाले हे नाम तुमचं तुम्ही मला दिलं होतं, मी इतकं जपला, आता तुमचं नाम तुम्ही परत घ्या. तर म्हणाले का बरं रे? तर म्हणाले त्या संतांनी असं सांगितलं. बरं म्हणाले, तू असं कर, चूळ भर आणि सांग की तुमचं नाम मी तुम्हाला परत देतो. त्यांनी चूळ भरली आणि एका दगडावर ती चूळ टाकले. त्या दगडावर उमटलं श्रीराम जय राम जय जय राम. ही नाम आहे, ही नामाची महती आहे. याचं स्थान आहे नाभीमध्ये. म्हणजे वरतून आपल्या तोंडापासून नाम किती खाली जातं, नाभीपर्यंत जातं. आणि नाभीमध्ये असतो सिल्व्हर कॉर्ड. आपण पाहिलाय की सिल्व्हर कॉर्डची जागा कुठे आहे? म्हणजे त्या परमेश्वरापर्यंत, म्हणजे आपला डायरेक्ट संबंध नामानी त्या परमेश्वराशी जोडल्या जातो. परेमध्ये काय होतं? एकाक्षरी नाम, जसं आपण पश्चंतीमध्ये पाहिलं, इथे ओंकार सुरू होतो. ओम ओम ओम. तुमचं प्रत्येक कण आणि कण ओंकार म्हणायला लागतं. नुसतंच ओंकार म्हणतं का? नाही, तर त्याच्या समोर ओंकार दिसायला लागतो. त्याच्या ध्यानामध्ये ओंकाराचं रूप घ्यायला लागतं, असं दिसायला लागतो ओंकार. या विश्वाचा निर्माण करता ओंकार. पहिला शब्द आहे ओंकार. विश्व निर्माण झालं त्यावेळेला जो आवाज झाला तो ओंकाराचा होता. इथे मतभिन्नता आहे, कोणी म्हणतात डमरूचा आहे, कोणी कशाचा, पण ओंकाराचा. हा ओंकार त्याला ध्यानात दिसायला लागतो आणि तो हळूहळू दिसता 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 पक्का होतो आणि पक्का होऊन तो तुमच्या हृदय कमलावर जाऊन बसतो. आणि मग सुधबूत नाही राहत. मग गजानन बाबा होतात. कपडे घातले आहे की नाही घातले आहे, काहीच नाही. पूर्ण निर्विचार,
निराकार, सरगुण निर्गुण निराकार, सुन समाधिया, आपन किया नानका आपे ही फिर जा. एक एक अवस्था आहे. सगुण, निर्गुण, निराकार, आणि मग सुन समाधी. सुन समाधी म्हणजे जिथे काहीच नाहीये, सुन्न असा आवाज आहे. समाधीचा तो अनुभव इथे सुरू होतो. आपण आणि तो परमेश्वर एक होतो. या अवस्थेत कमी वेळ राहतात. स्वतः तो देव होऊन जातो. मग देव आणि मनुष्य वेगळा राहतच नाही. त्याचं स्थान त्या देवा इतकंच मोठं होतं. म्हणून आपण संतांना देव मानतो. देवापेक्षाही संत खूप वरच्या दर्जाचे. देव कधीच मुक्ती देऊ शकत नाही. संत मुक्तीला देऊ शकतात, मुक्तीपर्यंत पोहोचवू शकतात. देव कधीच नाही करणार. देवाची एक मर्यादा आहे. आपण इंद्र लोकात किंवा विष्णू लोकात राहिलं, आपल्याजवळ जेवढा पुण्य आहे तितकं पुण्यापर्यंत आपल्याला राहता येतं, आणि मग तिथून पुन्हा खाली यावं लागतं कर्म करायला. पण संतांचं तसं नाही. संत आपल्या मनाने येतात, मनाने जातात, हवं तसं कार्य करतात. त्यांना जे कार्य असतं लोकांचं कल्याण करण्यासाठी, असं हृदय मिळतं त्यांना, दयाळू असं. आणि संत तेव्हा येतात, ते असतात परायाच्यातले. मग त्यांच्या याच्यामध्ये एक एक ग्रंथाची निर्मिती होते बघा. हे कल्याण करण्यासाठी परा अवस्थेत त्यांना सांगितलं जातं. हे ऋचा ज्या निर्माण झाल्या किंवा हे वेद जे निर्माण झाले, हे परा अवस्थेतून आलेले आहेत. कोणीतरी त्यांना ती बुद्धी दिली आणि ते पश्चंती मध्ये येऊन त्यांनी ते लिहिले आहेत. ही अवस्था होते परेमध्ये. ज्ञानेश्वरांना देखील ज्ञानेश्वरी ही जी सुचली, ही परा अवस्थेत त्यांनी लिहिली ती पश्चंतीमध्ये. इथे बुद्धीचा पूर्ण लय झालेला असतो. फक्त आणि फक्त तू आहे, आत्मा आहे. मी आणि तू वेगळा नाही, मी आणि तू एक आहे, ही अवस्था असते इथे. आपा परखा मिट गया, जिथं देखे तिथे तू. ऊर्जा वाढते. ऑरा एवढा मोठा झालेला असतो की त्या ऑरामध्ये जे जे लोक येतील त्यांचे दोष दूर व्हायला लागतात. खूप छान वाटतं अशा संतांच्या स्थानी गेल्यानंतर देखील. जसे चोखामेळाचे हाड मिळाल्यानंतर जरी गुणगुणतात, तसेच आज आपण आळंदीला गेलो तरी त्या समाधी जवळ त्या परिसरात गेलो तरी आपल्या मनातले वाईट विचार दबून जातात खाली, आणि तिथे आपल्याला शांती मिळते. आपल्या मनातला राक्षस खाली बसून गेलेला असतो, नतमस्तक झालेला असतो. आपल्याला फक्त आणि फक्त शांतीचा अनुभव मिळतो. आणि ती शांती शब्दात सांगणं कठीण आहे. इथे चारीही वाणी एक झालेल्या असतात. वैखरीमध्ये ते येऊ शकतात संत, मध्यमयमध्येही राहू शकतात, पश्चंतीमध्ये राहू शकतात, परेमध्ये राहू शकतात. चारही अवस्थांमध्ये ते जाऊ शकतात, फिरू शकतात. पण परेमध्ये ते कमी राहतात. कारण परेमध्ये राहिलं तर तुमचं जीवनच संपतं. जीवनाचा त्याग करून जावं लागतं. मग कुठलंच त्यांना हे नसतं की मी जेवलो काय, की माझ्या अंगावर कपडा आहे नाही आहे, काही काही भ्रांती नसते. म्हणून संत लोक पश्चंतीमध्ये राहतात. लहानुजीनाथाच्या कृपेने जे काय मला सांगता आलं ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे. ज्या काही चुका झाल्या त्या माझ्या, आणि जे काही सांगितलं ते लहानुजीनाथाची दया. चला ध्यानाला जाऊया.
पाय क्रॉस करा. हात क्रॉस करा. बोटात बोट मिसळून मांडीवर ठेवून घ्या. श्वासावर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास आत, स्थिर होऊन जा. पूर्ण स्थिर. पूर्ण स्थिर. पाय ढिले सोडून द्या. दोन्ही पाय शिथिल. पोट शिथिल. छातीचा भाग शिथिल. दोन्ही हात शिथिल. दोन्ही हात शिथिल. मान शिथिल. संपूर्ण मस्तक शिथिल. संपूर्ण शरीर शिथिल. संपूर्ण शरीर शिथिल. पूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर केंद्रित करा. ब्रह्मरंध्रावर केंद्रित. अनुभव करा ऊर्जेचा. ब्रह्मरंध्रावरनं क्राऊन चक्रातून येणारी एनर्जी ब्रह्मरंध्रावर आदळते. हळूहळू खाली उतरायचंय. आज्ञा चक्रावर. आकाश तत्व आहे हे. दोन पाकळ्यांचं कमळ. इथे तीन नाड्यांचा संगम होतो. इडा पिडा, इडा पिंगळा आणि सुषुम्ना. तीन नाड्यांचा संगम. दोन भिवयांच्या मध्ये स्थान आहे. स्थिर व्हा. पूर्ण स्थिर. हे अर्धनारी नटेश्वराचं स्थान आहे. गुरूंना वंदन केलेलं आहे. आई वडिलांना वंदन केलेलं आहे. आणि आदिनाथाला वंदन. सह पार्वती सह. पूर्ण लक्ष दोन भिवयांच्या मध्ये. जे नवीन लोक असतील त्यांनी हृदयावर उतरावं. हृदयावर स्थिर व्हावं.
जुन्यांनी पूर्ण वेळ आज्ञाचक्रातच घालवायचा आहे. स्थिर व्हा. आज्ञाचक्रावर स्थिर. तुम्ही आज्ञाचक्रावर आहात. साक्षी रूपाने बघायचंय. ओंकाराचे व्हायब्रेशन्स. ओम. सो. सो. हम.
सोहम. 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 सोहम.
यांना डोकं दुखल्यासारखं वाटतंय, त्यांनी हृदयावर उतरावं. जे नवीन लोक आहेत, हृदय चक्रावर थांबा. पूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर. आकाश तत्व आहे. रंग जांभळा इथला किंवा शुभ्र पांढरा, खूप ब्राईट कलर आहे. पांढरा करोडो सूर्याचा जसा प्रकाश असतो तसं तेज आहे. स्थिर व्हा. स्थिर व्हा, मनाने भरकटू नका. आज्ञाचक्रावर स्थिर. सोहम. 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 सोहम.
सोहम, 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 शांत, पूर्ण शांत. हृदय चक्रावर उतरा. हृदय चक्रावर आहात. वायू तत्व आहे इथे. गुरूंना प्रणाम करा. गुरूंना प्रणाम. माझी ही छोटीशी सेवा माझ्या गुरूंच्या चरणी अर्पण. श्वासावर या. श्वास आत, श्वास बाहेर. कोणीही डोळे उघडणार नाही. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वास आत येतो आहे, नाकपुड्यांना स्पर्श करतोय. कुठे करतोय लक्ष द्या. जाणारा श्वास नाकपुड्यांच्या कुठल्या जागेला स्पर्श करतोय. येणारा श्वासाचा स्पर्श हा थंड आहे बघा. फील करा, लक्ष द्या. जाणारा श्वास हा थोडासा उष्ण आहे. फील करा. श्वास आत येतोय, श्वास जातोय. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. पाय सोडून द्या, हात सोडून द्या. आता दोन्ही हात छान रब करायचे एकमेकांवर. मस्त. डोक्यापासून पायापर्यंत फिरवायचे आहेत हात. जिथे जिथे तुम्हाला ऊर्जा द्यायची आहे, जे दुखत तिथे ठेवा हात. छान. दोन्ही हात डोळ्यांवर घेऊन या. डोळे कोणीही उघडणार नाही. डोळ्यावर घेऊन या. आता पापण्यांची उघडझाप करायची आहे आणि बोटांच्या मधल्या फटीतून बाहेरचा उजेड बघायचा आहे. आणि एका सुंदर स्माइल सह डोळे उघडायचे आहेत.
व्हेरी गुड. छान दिसतात सगळ्याजणी हसताना. सगळ्याजणी आल्या का बाहेर? बरं, एक सूचना अशी की ज्यांना खूप जास्त ऊर्जा ज्यांनी घेतली आहे त्यांनी पायात चप्पल न घालता जमिनीवर चालायचंय. थोडस डोकं दुखू शकतं, पण घाबरायचं कारण नाही. खूप जास्तच वाटलं तर पायात चप्पल न घालता जमिनीवर चालायचंय. तिथे सिमेंट नको, मातीचा स्पर्श झाला पाहिजे पायांना. आणि पृथ्वी मातेला प्रार्थना करायची की मी जी जास्तीची ऊर्जा घेतली आहे ती माझ्या जवळनं घेऊन घे, मला मोकळं कर. मला आज्ञा द्या. जय श्रीराम.